गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही आज आत्ता चाललोय डॉल्फिन राईडला. त्यासाठी सगळे लवकर उठून आवरून रेडी आहोत आणि 7:30 वाजता त्यांनी इथे खाली यायला सांगितलं. ह्या ज्या बोटी दिसतात तुम्हाला त्यापैकीच एका बोटीतनं घेऊन जाणार आहे आम्हाला. तिथे अर्थातच समुद्रात गेल्यानंतर मी व्हिडिओ करीनच तुमच्यासाठी, पण अनुभव फंटॅब्युलस असणार. सो बी रेडी. लव यू. मी प्राणीच गोळा करते आणि पक्षी पण गोळा करते. तिकडे जाना कॅच दे ना. काही पण कुठे पण देते. मंडळी, हा सकाळी 7:30चा व्ह्यू. रात्रभर अशाच खळखळ लाटा, त्यांचा आवाज. खूप सुंदर वाटतं. असं भोगवे बीचला वगैरे नाही आहे तिथे. हा कसा एकदम मधला मोकळा समुद्र आहे ना, त्यामुळे डायरेक्ट येतात खळखळ करत. आणि भोगवेला एकदम अशा शांत आहेत लाटा, अशा खळखळ नाही करत एवढ्या. खूपच सुंदर आहे व्ह्यू. एकदम क्लीन समुद्र आहे, स्वच्छ आहे एकदम. मंडळी, हिच्यातनं जायचं आहे आपल्याला डॉल्फिन राईड करायला. Isn't it excited? खूपच भारी एक्सपिरियन्स असणार आहे. हो, आत आलेलो आहे बोटीमध्ये. हाय बाबा. मंडळी, हा जो समोर पॉइंट आहे हा रॉक गार्डनचा पॉइंट आहे. जर आपलं मिस झालं, नेक्स्ट टाइम नक्की करू. आणि त्याआधीचं कोणी केलं तर मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि तोच रॉक गार्डनचा जो पॉइंट आहे पुढचा, तो स्कुबा पॉइंट आहे. काहीच नाही. वाव. चला आलो तसं दोन ते पण निघाले. एकाच जागेत बरेच. हा, गोल 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 फिरतात. ते झपकन दुसरीकडे जातात. हो, तिथे उडवतात पण तोंडातून करून. या ना उन्हामुळे काही दिसत नाही मी काय घेते. हा, ते दॅट्स ओके. हो आहे, गट्ट आहे. ते लेफ्टला गेले बघ. पळाले पळाले पळाले. त्यांना बाहेर कुठे पडतात कळणार पण नाही. भरपूर आहे, 4 तरी आहेतच. हो, ब्राउनिश.
हा जो दिसतोय तो कवडा रॉक आहे. केवढा तो रॉक. वा 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 वा, काय भारी वाटेल तिकडे उतरायला, पण असं काही होणार नाहीये. ते मधलं किती गोड आहे ना पुढचं. हो मार्किंग असतं. वाव, तो चौकोन बघ कसा क्रिएट झालाय. हा बघ ना, नाही गेला. हा आता दिसेल. हा बघ, हा बघ, हा बघ. बाहेर आलंय, कोण बाहेर आल्यावर. हो ना. कासव असतो ना. कोण बाहेर आल्यावर भरपूर मोठा आहे. जाऊ नको रे पिल्लू. आईला खूप जवळ होता आत्ताचा. किती शांत चाललाय बबडा. जाणार आता जवळ गेलं. हो. हे बघ तरंगतोय, बघ तरंगतोय, बघ तरंगतोय, बघ. पूर्ण बाहेर बारीक आहे होय. हे बघ नदी. आपण आता तिकडे चाललोय. तिकडे जी अशी चिटलू माणसं दिसत आहेत ना आता लांबनं, त्या बेटावर छोट्याशा आपल्याला उतरवणार आहेत. भारीच वाटणार आहे. वा वा वा. बोटीने उतरवलं आता इथे. लईच भारी वाटतंय. वा, हा एक्सपिरियन्स आयुष्यात एकदा तरी सगळ्यांनी घ्यावा. सो एकदम पैसा वसूल ट्रिप आहे डॉल्फिन राईड. म्हणजे फक्त तेवढंच नाही, ते इथेही आणतात. आणि इथे समुद्रात मध्ये या छोट्याशा बेटावर येण्याची जी काही मजा आहे ती फॅन्टाब्युलस आहे. तर मंडळी आता परत चाललो. मन काही भरलेलं नाही आहे. असं अजून 1-2 तास थांबवत असतं तरी कमीच होते. पण पाण्याची लेवल वाढते, त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की घ्यावं लागेल. म्हणून आम्ही सगळे परत चाललो. पण जो काही पॉईंट होता, पैसा वसूल मी तुम्हाला आधीच सांगितलं. सो अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि ती जे काही त्या शिंपला पॉईंट होता, तो शिंपल्यांचा जो काही खळखळ आवाज होता पाण्याबरोबर येत होता, खच पडला. आणि तिथून परत पाण्याबरोबर परत जात होते, परत येत होते. इट वॉज फार. जी सगळ्यांनी ऐकलं का? ओके. हा सुवर्ण कडा आहे, गोल्डन रॉक. आपला शेवटचा पॉइंट. आणि आमचा असते. आता पोचलो, परत चाललो. आणि तिकडनं आता जरा पुढे आहे लोकेशन. आता गाडीवर मग अशा 2 व्हीलरवर आलो होतो. मुलांनी 2 व्हीलरवर आणलं होतं. आता परत जाणार, नुसतं आवरणार आणि मग पुढचा
पुढचा प्लॅन सांगते. काय करणार आहोत, रॉक गार्डनला जाणार आहोत की आवरून खाऊन पिऊन लगेच निघणार आहोत. येताना आम्हाला 2 व्हीलरवर सोडलं, जाताना सोडून दिलं, कोणी सोडायलाच नाही. मग आता आम्ही चाललोय सँड वॉक करत. आता बरंच लांब आहे ते आपलं दर्या सारंग, सो तिथपर्यंत मस्त आता मॉर्निंग वॉक होणार आहे आमचा. पण छान वाटतंय सूर्याबरोबर चालायला आणि बाजूला समुद्र. वा, यापेक्षा जास्त अजून भारी काय असू शकतं. मज्जा येते.